तर मुंबई पोलीस दलातील पथक हे नंदुरबारच्या ज्ञानदीप सोसायटीमध्ये पोहोचले। एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस नंदुरबारमध्ये गेलेत। तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीच्या घरी मुंबई पोलिसांचं पथक पोहोचलंय। नंदुरबारमध्ये कुणाकुणाची चौकशी आता होणार याकडे लक्ष लागलंय। एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाचा पेपर लीक झाला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केल्यानंतर त्यानंतर रोहित पवार स्वतः एमपीएससीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केल्यानंतर आता थेट मुंबई पोलिसांच्या पथक जे ते आता नंदुरबारमध्ये चौकशीसाठी दाखल झालेले आणि या पथकाकडनं आता जे पेपर लीक झाले होते त्यांची चौकशी जी ते आता केली जात आहे। या पथकाकडनं आता नेमकं कुठले कुठले पुरावे जे आहे ते हाती लागतात आणि हे पुरावे घेऊन हे नेमकं एमपीएससीच्या मार्फत जे आहे ते दिले जाणार। त्यानंतर ह्या सर्व प्रकरणाला नेमकं आता वळण काय आहे आणि या प्रकरणामध्ये कोण कोण दोषी आढळतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व पथकाकडनं आता संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। या चौकशीअंती नेमकं कोण आढळून येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र बैसाळ, टीव्ही मराठी, नंदुरबार।